संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय एफडीएची कारवाई सुरू आहे आणि त्याचप्रमाणे वर्ध्यात देखील ही कारवाई झाली होती प्रसिद्ध गोरज भंडारवर। आणि गेल्या सव्वा महिन्यापासून गोरज भंडार जे आहे सुप्रसिद्ध असं गोरज भंडार वर्धेचं बंद होतं। आज आता हायकोर्टाने दिलासा दिलेला आहे। उद्यापासून गोरज भंडार पुन्हा सुरू होणार आहे। काय सांगाल? आमच्यासोबत अध्यक्ष आहेत गोरज भंडारचे। 31 मेला अन्न व प्रशासन विभागाने गोरज भंडारवर कारवाई केलेली होती। काही नमुने त्यांनी तपासणीसाठी पाठवलेले होते। अद्यापर्यंत नमुन्याचा अहवालही अद्यापर्यंत आमच्यापर्यंत आलेला नाही। कोर्टामध्ये याच्या विरोधात आम्ही मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये दाद मागितलेली होती। याच्यामध्ये आज कोर्टाने निकाल दिला यांच्या बाजूने। त्याच्यामध्ये असं निदर्शनात आलं की जे अन्न व प्रशासन विभागाने जी कारवाई केलेली होती ती सगळीच्या सगळी बेकायदेशीर होती। त्यामुळे त्यांनी केलेल्या कारवाईला बेकायदेशीर ठरवून त्याच्यात गोरज भंडार उद्यापासून सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले। मला सांगा, प्रत्येक जेही पदार्थ आहे प्रत्येक पदार्थाचे नमुने घेतले गेले होते। काय त्याच्यातनं पुढे आलेलं आहे? कुठल्याच याच्यामध्ये भेसळ किंवा बेकायदेशीरपणा आढळलेला नाही? कुठल्या मुद्द्यांना घेऊन ही कारवाई झाली होती गोरज भंडारवर? मुळात संस्था स्थापन झाल्यापासून आजपर्यंत कधीही गोरज भंडारच्या ज्या उत्पादन आहे ज्याचे जे नमुने याच्यामध्ये कुठेही अनियमितता आढळून आलेली नव्हती। कुठल्याही प्रकारचा याच्यामध्ये अडल्ट्रेशनचा त्याचा मुद्दा नसतोच। त्याच्यात आमच्या इथलं रोजचं प्रोडक्शन रोज सेल आउट होतं, सकाळी केलेलं संध्याकाळी आणि संध्याकाळी केलेलं सकाळी। त्यामुळे याच्यामध्ये गुणवत्तेच्या हिच्यावरच गोरज भंडार काम करतं। ही जी कारवाई केली होती त्यांनी स्वच्छतेच्या हिशोबाने त्यांनी ते काही नियमाच्या हिशोबाने त्यांनी हे ठेवण्यात आलेले होते। पण त्या याच्यामध्ये जे कारवाई करताना त्यांनी जे काही घटक नियमात पकडायला पाहिजे होते ते नसल्यामुळे ती कारवाई बेकायदेशीर आहे। म्हणून आम्ही उच्च न्यायालयामध्ये याची दाद मागितलेली होती। त्यामुळे आज कोर्टाने 7 तारखेला त्याच्यातली बेकायदेशीर कारवाई यांनी बेकायदेशीर ठरवण्यात आली। नक्कीच सचिव देखील आहे, त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत किती गोपालक जे आहेत या गोरज भंडारवर आधारित होते किंवा म्हणजे त्यांच्याकडनं तुम्हाला दूध मिळायचं किंवा अन्य ज्या गोष्टी तुम्ही मागवायच्या त्या मिळायच्या, काय सांगाल? एकूण आमच्या 15 सहकारी संस्था आहे। 15 सहकारी संस्थांमध्ये जवळजवळ 600 उत्पादक आहे। 600 उत्पादक आपण प्रत्येकी 5 पडलं तरी 6 म्हणजे 30,000 3-3.5 हजाराचा तो भाग आहे। कर्मचाऱ्यांच्या जवळ 1,600 कर्मचारी आहे आणि ते धरले तर आज जवळजवळ 5,000 लोकांचा उदरनिर्वाह ती संस्था चालवत होते। त्या संस्थेमध्ये ज्या दिवशी लायसन म्हणजे निलंबित केलं त्या दिवसापासून आजपर्यंत शेतकऱ्यांनी आपलं बाहेर कुठे दूध विक्री केली, पण त्यांना पूर्ण भाव न मिळाल्यामुळे त्यांचं नुकसान झालं आणि संघाचं नुकसान झालं बंद असल्यामुळे। संघाचं आज नुकसान जवळजवळ 50 लाख नुकसान आहे आणि शेतकऱ्यांचं प्रतिनिधी 7 ते 8, 9, 10 रुपयाचं नक्कीच नुकसान आहे। आता पुढे काय अशी मागणी असणार आहे? आता सव्वा महिन्यांनी उद्यापासून म्हणजे पुन्हा गोरज भंडार सुरू होत आहे। कायदेशीर म्हणजे ही न्यायालयाने जी कारवाई आहे ही बेकायदेशीर ठरवली आहे। आता एक कायदेशीर ठरवली। आता एक त्यांना ऑर्डर मिळाल्यानंतर आम्ही आमच्या डायरेक्टर बोर्डात ठेवू संचालक मंडळाच्या, त्यावर निर्णय होईल का आपण काय करायचं। उद्यापासून आता गोरज भंडार पुन्हा पूर्ववत सुरू होत आहे मग? हा, 1-2-4 दिवसांमध्ये होईल, कारण उद्या म्हणजे असं अस्ताव्यस्त पडलेलं काम आहे, ते लावायला 2-3 दिवस पाहिजे, तरी 10 तारखेपर्यंत होऊन जाईल। तर आपण ऐकलं की एफडीएने केलेली कारवाई जी आहे ती कोर्टाने जी आहे बेकायदेशीर ठरवत पुन्हा गोरज भंडारला सुरू करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि लवकरच गोरज भंडार जे आहे पुन्हा ग्राहकांच्या सेवेत येणार आहे। एफडीएची ही कारवाई आणि कोर्टाचा निर्णय कुठेतरी एफडीएला ही चपराक म्हणावी लागेल। क्षितिजा देशमुख, लोकमत.com, नागपूर।